शहरातील नाल्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत आवाज उठवण्यात आला. नाला व्हिजन ही योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचा आरोप करत शिवसेनेच्या नगरसेविका दीपाली सकपार यांनी प्रशासनावर टीका केली. घणसोली परिसरात नाल्यांची दयनीय अवस्था असून त्या भागाकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची साफसफाई, दुरुस्ती आणि नियोजनबद्ध कामं होणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात काहीच होत नसल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी सकपाळ म्हणाल्या की दरवेळी महासभेत नाल्यांच्या समस्यांवर चर्चा होते. सर्व भागांसाठी नाला व्हिजन राबवण्याची घोषणा केली जाते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी होत नाही. घणसोलीपुरतेच नव्हे तर संपूर्ण शहरातील नाल्यांची अवस्था चिंताजनक आहे. महापालिकेनं नाला व्हिजन योजनेअंतर्गत सर्व नाल्यांचे सुस्थितीत व्यवस्थापन करण्याचं उद्दिष्ट ठेवले असले तरी त्या दिशेनं ठोस पावले उचलली जात नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तरी प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सभागृहातील सर्व सदस्य, अधिकारी वर्ग, पत्रकार बंधू आणि प्रेक्षक वर्ग. सन्माननीय महापौर मॅडम, मला आज नाला व्हिजन याविषयी थोडं बोलायचं आहे. घणसोली विभागातील सेक्टर 1 ते 9 यामध्ये ह्या एरियामध्ये बरोबर अगदी मधोमध मोठा नाला आहे. या नाल्यामध्ये MIDC मधील कंपन्यांचे दूषित पाणी सोडले जाते. नाला मधोमध असल्याने नाल्यामधील पूर्ण गाळ न काढल्याने रोगराई मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणी साधारण 50 ते 60 हजार नागरिक राहत आहेत. मी मागील 2015 पासून प्रशासनाकडे नाल्यामधील संपूर्ण गाळ काढावा, नाल्याची संपूर्ण PCC करावी, तसेच काडा आधारित फ्लड गेट्स बसवणे याकरिता अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत, परंतु आजपर्यंत कोणतीही या ठिकाणी कामे पूर्ण केलेली जात नाहीत. नवी मुंबई हे स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. नियोजित शहर म्हणून आपण नेहमी सर्वांना सांगत असतो, परंतु 1995 पासून घणसोली विभागाकडे आपण का दुर्लक्ष करीत आहात? नाला व्हिजन हा शब्द आपण नेहमी वापरत असतो, परंतु सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या महत्त्वाच्या विषयावर 1995 पासून आपण महानगरपालिकेकडे हे काम करण्यापासून कोणी थांबवले आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. महोदया, माझी आपल्याकडे एकच मागणी आहे की या मोठ्या नाल्याची कायमस्वरूपी गाळ काढून व PCC करून घणसोलीमधील नागरिकांना दिलासा द्यावा व या कामाकरिता चालू अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतुदीमध्ये साधारणतः या कामाकरिता 15 कोटी रकमेची वाढीव तरतूद करण्यात यावी. कारण महापौर मॅडम, आपल्या नवी मुंबईमध्ये हा एकच मोठा नाला नसून पूर्ण नवी मुंबईमध्ये बरेच असे नाले आहेत. त्यासाठी हा मी विषय बोलत आहे. तसेच माझा दुसरा विषय आहे घणसोली क्रीडा संकुलाबाबत. महापौर मॅडम, घणसोली विभाग सेक्टर 13 येथे मोठे क्रीडा संकुल होत आहे. याकरिता मनापासून आपले आभार मानते. महापौर महोदया, मी माझ्या विभागामध्ये सेक्टर 9 भूखंड क्रमांक 9 साधारण एकूण क्षेत्रफळ 12,000 चौरस मीटर हे खेळाचे मैदान सिडको कडून मागील 8 वर्षापासून मी पत्रव्यवहार सतत पाठपुरावा करून 2026 मध्ये हा भूखंड अथक प्रयत्नाने महानगरपालिकेकडे हस्तांतरित झालेला आहे. घणसोली विभागातील युवकांना खेळण्याकरिता फक्त हे एकच मैदान आहे. या मैदानाची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. मैदानाच्या चारही बाजूच्या भिंती जाळ्या बसवणे, नवीन गटर बांधणे, मैदानाचे सपाटीकरण करणे व मेन गेट बसवणे, थोडक्यात मैदान विकसित करणे खूप गरजेचे आहे. मी या कामासंदर्भात महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केलेले आहेत. प्रशासनाने सुद्धा फाईल बनवलेली आहे. घणसोली विभागातील भूखंड क्रमांक 9 सेक्टर 9 येथील खेळाचे मैदान विकसित करून व संरक्षक भिंत बांधणे. फाईल नंबर NMC CE/2200
2209/2025 ही फाईल बनवून 1 वर्ष झालेलं आहे. प्रशासनाने या अर्थसंकल्पामध्ये 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याकरता आपल्याकडे मागणी केलेली आहे. या कामाकरता महानगरपालिकेने एजन्सी सुद्धा नेमलेली आहे. मी सुद्धा स्थायी समिती सभापती व सचिव महोदय यांना घणसोली विभागातील महत्त्वाच्या कामांची यादी अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्याकरता दिलेली आहे. वरील खेळाच्या मैदानांच्या कामाचा सुद्धा समावेश केलेला आहे. आपण या अर्थसंकल्पामध्ये या कामाकरिता वाढीव तरतूद म्हणून 20 कोटी रकमेची नोंद करावी. तसेच महापौर मॅडम, माझा तिसरा विषय असा आहे की कंडोनियमच्या बाबतीत कंडोनियम अंतर्गत कामे करण्याकरता येणार या विषयासंदर्भात आपण केलेली तरतूद 65 कोटी ही खूपच कमी प्रमाणात केली आहे असे मला वाटते. नवी मुंबईमध्ये सोसायटी अंतर्गत कामे होणे गरजेचे आहे. सिडकोने जी 3+ मजली घरे बांधली आहेत, G+3, यामध्ये अतिअल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचा समावेश होतो. यामध्ये 200 ते 700 घरांच्या मोठमोठ्या सोसायट्या बनवलेल्या आहेत. यामध्ये सोसायट्यांचा मेंटेनन्स खूपच कमी प्रमाणात काढला जातो. मोठमोठे खर्च करणे सदनिकाधारकांना परवडणारे नाही. त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेने आवश्यक खर्च करून सोसायटीला दिलासा द्यावा. तसेच सोसायटीकडून हमीपत्र घेणे आवश्यक वाटत नाही. सोसायटी अंतर्गत कामे करणे आवश्यक असून त्याकरता बजेटमध्ये जी तरतूद केली आहे ती कमी असून ती नवी मुंबईतील मधील सर्व सोसायट्यांचा विचार करता साधारणतः 100 कोटींची वाढ करणे आवश्यक आहे असे मला वाटते. मी या 3 विषयावर ज्या सूचना केल्या आहेत त्यांना आपण प्राधान्य द्यावे आणि महापौर मॅडम, आपण या सूचना म्हणजे अंमलात आणाल आणि या सर्व कामांची आमच्या अंमलबजावणी होईल असा मला तुमच्यावरती विश्वास वाटतो. तसेच आमच्या सर्वच नगरसेवकांची तुम्ही कामे योग्य रीतीने पार पाडाल असा मला विश्वास आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.